नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। लोकसभेच्या निकालासाठी अवघे 12 तास शिल्लक राहिले। मोदी हॅट्रिक करणार की इंडिया आघाडी मुसंडी मारणार हे स्पष्ट होईल। भाजप आणि काँग्रेसकडून आपापल्या विजयाचे दावे केलेत, तर दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत बैठकाही झाल्या। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय। सकाळी 8 वाजतापासून ईव्हीएम मधील मतमोजणी सुरू होईल आणि देशात पुन्हा मोदी येणार की इंडिया आघाडीची सत्ता याचा फैसला होईल। खटाखट आणि फटाफट वरून प्रचार जोरदार रंगला होता, पण निकालाआधीच एक्झिट पोल समोर आल्यात। त्यात फटाफट जागा तर भाजप आणि एनडीएच्याच बाजूने दाखवण्यात आल्यात। अगर आप गरीबी रेखा के नीचे हो, हर साल 1 लाख रुपया 8,500 रुपया महीने का खटाखट 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 आता रहेगा। अरे कोई इनके दिमाग को भी जरा बता दो, कब रायबरेली की जनता भी खटाखट 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 भेजेगी घर। TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार एनडीए 346 आणि इंडिया आघाडीला 162 जागांचा अंदाज आहे। आज तक ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा देण्यात आल्यात, म्हणजे भाजपचा 400चा नारा या पोलमध्ये पूर्ण करण्यात आलाय आणि इंडिया आघाडीला 131 ते 166 जागांचं भाकीत आहे। सी वोटरच्या सर्वेनुसार एनडीएला 353 ते 383 जागा देण्यात आल्यात, तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागांचा अंदाज आहे। तर या सर्वेवरून राहुल गांधींनी टीका करत मोदी पोल म्हटलंय आणि इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केलाय। इसका नाम एग्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है। सर कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295। तर सोनिया गांधींनीही एक्झिट पोलच्या विपरीत निकाल लागतील असं म्हटलंय। वाट बघा, निकाल आपल्या अपेक्षेनुसारच असतील। जवळपास सर्वच सर्वेत मोदींची हॅट्रिक होताना दिसते, मात्र एक सर्वे हा वेगळा आहे, ज्यात इंडिया आघाडीची सत्ता येण्याचे संकेत आहेत। DB लाईव्ह अर्थात देशबंधूच्या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला 260 ते 295 जागा दाखवण्यात आल्यात, तर भाजप एनडीए आघाडीला 215 ते 245 जागा मिळतील असं सांगण्यात आलंय। इतरांना 24 ते 48 जागांची शक्यता आहे, म्हणजेच या सर्वेनुसार भाजपला धक्का आहे, तर इंडिया आघाडीला सत्ता मिळताना दिसते। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर देशबंधूच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 18 ते 20 आणि महाविकास आघाडीला 28 ते 30 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचाच अर्थ महाराष्ट्रात महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडताना दिसते। काही ठरलंय का? भाजपचं ठरलंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नाही होते, नाही मी सांगतोय ते प्रधानमंत्री होत नाही। आम्ही सांगतोय नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 4 नंतर भूतपूर्व झालेले असते। नरेंद्र मोदी हे भूतपूर्व होतील उद्या आणि इंडिया आघाडी 24 तासामध्ये आपला पंतप्रधान निवडेल। इंडिया आघाडी सरकार देशाला 5 वर्ष स्थिर सरकार आणि स्थिर पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असेल। ते उद्याच्या मतमोजणीला काही तास नाही, माननीय मोदीजींच्या विजयाला काही तास उरले आहे आणि इंडिया अलायन्सला पराभव पचवायला काही तास उरले आहे। आम्ही जिंकू आणि तुम्ही गेल्या 5 वर्षाचा अनुभव बघितला असेल तर जे TV9नी एक्झिट पोल मध्ये दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकल्या आणि जनतेने माननीय मोदीजींना जो आशीर्वाद दिला, माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात सुद्धा आम्ही उत्तम विजय प्राप्त करू। निकालाच्या आधी दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत बैठकाही झाल्यात। दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांच्या घरी निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली, ज्यात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संघटन मंत्री BL संतोष, सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते। महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक झाली, तर उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत मतमोजणीवरून सूचना दिल्या आहेत। कहीं पर वोटिंग को लेके, काउंटिंग को लेके कुछ अगर शंका है तो वहां पर पार्टी के पदाधिकारी विशेष ध्यान दे। ऐसी सारी चर्चा, एक तरफ चुनाव की समीक्षा और आने वाले काउंटिंग की पार्टी की तैयारी, इस पर एक विस्तृत चर्चा आज हम सब ने बैठकर की। देशाच्या निकालासह महाराष्ट्राच्या निकालावरही खास नजर असेल, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जनतेचा कौल कोणाला याचाही फैसला होईल।
TV9च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळताना दिसत आहेत आणि सांगलीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. महायुतीत भाजपचा विचार केला तर भाजपचे 18 खासदार दाखवण्यात आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नाही, म्हणजे 0 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 खासदार निवडून येतील असं भाकीत आहे. काँग्रेसचे 5 खासदार म्हणजेच 2019च्या तुलनेत 4 खासदारांचा फायदा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा दाखवण्यात आल्या आहेत. इकडे अपक्ष आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंवरून मोठा दावा केलाय. मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आणि 20 दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत येणार असा दावा राणांनी केला. मोदीजी प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर 20 दिवसाच्या अंदर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्या खिडकीमधून प्रवेश करतील आणि पूर्ण ताकदीनं मोदींसोबत उभे राहतील. मोदीजींच्या देशाच्या पुढे नेण्याच्या विजनला ताकद देतील अशा प्रकारचा पूर्ण प्रयत्न हा उद्धव ठाकरेंकडून सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचं एकमत झालेलं आहे. ताकदीनं मोदीला सपोर्ट करतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. येणाऱ्या शपथ घेतल्यानंतर प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरेंना मोदींसोबत पाहाल. कोण रवी राणा? काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही? त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी? या पक्षाचे स्वतःचे 18 खासदार निवडून सध्या आलेले आहेत, परत निवडून येतील. अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी आयऱ्या गैऱ्याने बोलावं बरं का, हे बरोबर नाही. तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या निवडणुका लढा, ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतील. आता प्रतीक्षा निकालाची आहे आणि काही वेळातच देशाची कमान कोणाकडे, पुन्हा मोदींकडेच की इंडिया आघाडीकडे सत्तेच्या चाव्या जातील हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.